सकाळी नाश्त्याला मेंदूवडे करायचे होते, पण डाळ मात्र मी भिजत घालायला विसरली. मग म्हटलं रव्याचे पटकन होणारे मेंदूवडे करूया. अगदी कमी साहित्यामध्ये पटकन होतात. आता एक वाटी घेतली मी. त्या वाटीने 4 वाट्या पाणी मी उकळत ठेवलंय. त्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स, थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून ज्या वाटीने पाणी घेतलंय त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी रवा घ्यायचा आहे. आता हा रवा यामध्ये टाकून पटापट त्याला हलवून घ्यायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवायचं. 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. आता 10 मिनिटांनंतर एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती हे केलेलं मिश्रण ठेवायचं आणि हाताने त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. आता थोडंसं पीठ त्यातलं हातावरती घ्यायचं, त्याचा गोल असा गोळा करून घ्यायचा आणि बोटाने ना त्याच्या मधोमध गोल करून मेंदूवड्याचा आकार देऊन घ्यायचा. आता हे सगळे मेंदूवडे मी करून घेतलेत. तेल तापत ठेवलंय, त्यामध्ये एक एक करून 5-6 मेंदूवडे सोडून घ्यायचे. हे मेंदूवडे तळताना तेल चांगलं गरम झालेलं असावं, म्हणजे ते पटकन तळले जातात. आता हे सगळे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि चटणीसोबत लगेच खायला घ्यायचे. तुम्ही सुद्धा नक्की करा. बाय.